आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर संजना. आत्मा न आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. तुमच्या चरणी खूप शतशः प्रणाम आणि माझ्या गुरूंच्या आणि कुलदेवतेच्या पण आणि डॉक्टर मिकाऊ हुसेन यांच्याही चरणी शतशः प्रणाम. मी संजना संतोष चव्हाण. मी माईक जवळ घ्या. अ, इथं हं. संजना संतोष चव्हाण. मी ग्रँड मास्टर 15ची आहे. मी 1 जानेवारी 2026 पासून फर्स्ट रेकीला जॉईन झाले. तर मला रेकीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे की माझ्यामध्ये आत्मविश्वास फार कमी होता आणि हं. एक प्रकारची निराशा आणि वेगळीच मनामध्ये म्हणजे कसं कडवटपणा असतो किंवा अ, नकारात्मक ऊर्जा ह्या भरपूर होत्या मला. पण हं. जेव्हा आपल्या YouTube चॅनलला आपले जे सगळे बघितले आपले प्रोटोकॉल्स किंवा इतर सगळ्यांचे अनुभव आणि ते बघून म्हणजे ते बऱ्याच दिवस मी बघत होते. की हं. काय आहे प्रत्येकाचे अनुभव कसे आहेत, काय आहे, खरंच आहे का? कारण कधी-कधी आपण बाहेरच्या वास्तवाला आपण भुलतो. म्हणजे तिथल्या प्रत्येकाचा आता भरपूर रेकीचे आहेत क्लासेस. मग तसं फसवणूक होऊ नये म्हणून मी आधी पहिला सगळ्यांचे अनुभव ऐकत गेले. हं. त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही मला इथेच जॉइन व्हायचं आहे मॅडमच्या हं. इथे. आणि मी त्यानंतर मग YouTubeलाच तुमचं खाली सेशनच्या नंतर जे लिंक असते त्याला WhatsAppला जॉइन होऊन मी तुम्हाला जॉइन झाले. हं. आणि जेव्हा जॉइन झाल्यानंतर 1 जानेवारीला तुमच्याकडे ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपले फर्स्ट विकीचे जे ध्यान आहे ते तुम्ही दिलात. ते 7-8 ध्यान 7-8 वेळा मी जेव्हा केलं त्याच्यानंतर मला ना असं म्हणजे जे श्वास आहे ना, आपला श्वास जेव्हा वरती घेतो म्हणजे मी अध्यात्मक याच्यामध्येच आहे. पण हां. मी जेव्हा करायची नामस्मरण करायची, पण तो श्वास माझा इथपर्यंतच असायचा. त्याच्यावरती यायचा नाही. आणि जेव्हा आपलं सेशन चालू झालं म्हणजे तुम्ही जे फर्स्ट रेकीचं दिलं आणि हं. ते करताना मला म्हणजे मी जेव्हा श्वास घ्यायला लागले ना वरपर्यंत, तो माझा क्लिअर यायला लागला. म्हणजे खालपासून वरपर्यंत मला क्लिअर यायला लागला. म्हणजे हां. ते जाणवायचं की माझा आता श्वास एकदम स्ट्रेट येतोय आणि हं. हलकं जाणवायला लागलं. आणि हं. एवढं मला मग नंतर हळू-हळू एवढं मन शांत झालं ना माझं, त्यामुळे खूप माझं मन चलबिचल होतं. हं. म्हणजे असं काही नाही की घरामध्ये काही प्रॉब्लेम किंवा असं काहीच नव्हतं. पण हं. काय माहिती एक प्रकारची भीती असायची मनामध्ये आणि त्यामुळे माझं शरीर पण एकदम रुक्ष झालेलं. म्हणजे हं. असं सतत टेन्शन चेहऱ्यावर पण काळजी अशी, चिंता वाटायची. बाहेरून जरी कोणाशी म्हणजे हसून बोलले, पण आतमधून असं असं वाटायचं मी काही दुःखी आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे आणि असं हं. मला जाणवायचं की मला काहीतरी कमी आहे, कमी आहे आणि निराशेमध्ये असायची. पण हो. जेव्हापासून मी या रेखीला म्हणजे जॉइन झाले, तेव्हा मी एकदम फ्रँक झाले आणि एकदम माइंड पण छान झालं, मन हं. पण शांत झालं आणि एवढं शांत झालं, की म्हणजे असं खूप म्हणजे असं बरं वाटायला लागलं, की हां बाबा काही आता चिंता नाही किंवा काहीच टेन्शन नाही. आणि हं. खूप हलकं वाटायला लागलं म्हणजे दुसऱ्यांशी बोलताना किंवा काय, ते शांतपणे बोलणं किंवा काय, हं. ते मला खूप छान वाटायला लागलं. फर्स्ट, हं. सेकंड, थर्ड रेखीचे जसजसे आपले मेडिटेशन चालू झाले, तर ते एक हं. मला म्हणजे ऊर्जा शरीरामध्ये आपल्याला हळूहळू ती जाणवायला लागली, बरोबर. की हे मेडिटेशन्स केलं की काय फरक पडतो किंवा तर मध्ये माझ्या गुडघ्यांचा पण प्रॉब्लेम झालेला आणि मी ऑफिसमध्येच असताना पडले होते. तर ते गुडघा पण माझा सुजलेला. तर त्याच्यामध्ये मग मी ते थोडंसं मेडिटेशन किंवा तुम्ही जे तेव्हा आपल्याला ते प्रोटोकॉल नव्हता दिला. पण हं. असं मेडिटेशन करून थोडंसं ते हलकं झालं. हं. डॉक्टरकडे गेले पण छान मला ऊर्जा मिळाली त्याच्यामधून असं. हं. आता आहे थोडं पण होईल कमी कारण ते एकदमच होणार नाही. हं. तर कारण मला पण तेवढा टाईम पण मिळत नाही आणि
तेवढं मेडिटेशन करते मी सकाळचं आपलं झाल्यानंतर हं. आणि रात्री झोपायच्या अगोदर एक होतं. बाकी मध्ये असं काहीच वेळ पण मिळत नाही तरीही तेवढा. या परिस्थितीमध्ये तुम्ही पडलात किंवा काही त्यामध्ये तुम्ही कोणाला ऊर्जा मागली नाही. नाही, ओके. तुम्ही नाही तुमचा तुमचा मागितले. प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा तो प्रयत्न हो. केला. हे खूप आहे की हां, नाही महत्वाचं? हां. हो. हं? हं. हां. कारण ना तुम्हाला तिथे एक विश्वास आला स्वतःमध्ये, की मी मी माझ्या वेदना स्वतः कमी करणार आहे. हो. यासाठी स्वतःला शाबासकी देतो. हां ना, वेळ लागेल. हां. एखादी गोष्ट आता जखम मोठी आहे, मार आहे तो लागलेला, मुक्का मार आहे. वेळ लागेल, आपल्यालाही माहिती आहे. पण माझ्या ऊर्जेवर विश्वास आहे आणि मी माझ्या प्रॉब्लेममधून बाहेर निघतो. हा एक ठाम होणे ना, यासाठी स्वतःलाच कधीही अप्रिशिएट केलं पाहिजे. हं. संजना, खूप तुम्ही संयमाने शिकलात माहिती आहे. असं कधीच संजनाकडून कोणता म्हणजे ना, एक वेगळ्या प्रकारे घडल्या संजना. सगळ्यांसारखं नाहीये संजनाचं, जरा वेगळं पण आहे. हो ना संजना? तर मी टॅरोमध्ये पण बघते आहे संजनामधला तो वेगळेपणा आणि इथं पण तो नेहमी जाणवला. पण तो वेगळेपणाच खूप छान आहे. धन्यवाद मॅडम. आणि मला म्हणजे याच्यामध्ये मेडिटेशनमध्ये शोल्डर हे खूप आवडलंय आणि हं, असं वाटतं की खरंच आपण दुसऱ्यांचे शोल्डर व्हायला पाहिजे. मी तसा प्रयत्न पण चालू करते. म्हणजे दुसऱ्यांना सांगणं किंवा आपल्या याला जॉईन होण्यासाठी. तर हं, ते मला करायचं आहे आणि हं. त्याशिवाय मला म्हणजे आध्यात्मिकमध्ये असं तुम्ही बोलता ना की ती अध्यात्माची जेव्हा गोडी लागते तेव्हा जिभेवर एक वेगळाच तरंग येतो आपल्या. म्हणजे बरोबर. ते साखरेची गोडी ती चाखायची आहे मला. तर ब्रह्मरस. त्यासाठी मला पण ब्रह्मरस. हां, तेवढं झालं नाही पण प्रयत्न होईल करणार ना. आहे. नक्कीच, हां, नक्कीच. हां, हां. तर ते तसा तो अनुभव घ्यायचा आहे मला हां, असं. तर हां, आणि घरात पण आता शांतता आहे. खूप छान वाटतं वातावरण. हां. थोडंसं असं जरा म्हणजे आता मला पण एकच मुलगा आहे. तर झालं तेच. मला हां, एक मुलगा आहे असं एक म्हणायला मुलगा शिकवलं. आहे. हो, मला एक मुलगा आहे. हां, मग त्याच्यासाठी मला जरा थोडीशी जरा रुखरुख असते. हं, तर कारण एकदा मुलांना व्यवस्थित ट्रॅक समजला, की मग हं, काही वाटत नाही. मग आपली चिंता आपण थोडीशी दूर सारून आपण आपला ट्रॅकवर आपण जाऊ शकतो. फक्त हं, त्यांचा ट्रॅक त्यांना व्यवस्थित समजला, की टेन्शन नाही. मग त्याच्यासाठी माझं जरा जास्त म्हणून मी टॅरोसाठी त्यासाठीच जॉइन झाले आणि हं, बाकी सगळं छान आहे आणि तुमचे तर खूपच धन्यवाद आहेत. कारण मी बघते आता बाहेरच्या याच्यामध्ये, की असे भरपूर सांगणारे असतात. पण मेडिटेशन काय हे मला अगोदर काहीच माहिती नव्हतं. म्हणजे हं, मेडिटेशन बोलतात, पण ते कसं करायचं आणि त्याच्यासाठी हं, काय करावं लागतं हे माहीत हं, नव्हतं. फक्त मी नामस्मरण करायची, पण त्या नामस्मरणामध्ये पण माझं चित्त लागायचं नाही. मला हं, सारखं असं म्हणजे नकारात्मक ऊर्जा किंवा असं सगळं काही ना काही मध्येच आठवायचं. थोडा वेळ मन लागायचं, तर थोडा वेळ लागायचं नाही आणि खूप डिस्टर्ब व्हायला लागायचं. पण आता हे जे मेडिटेशन केल्यानंतर जी खरी शांतता मनामध्ये मिळते आणि आपलं संयम आपण कसा ठेवायचा हे आपल्याला कळतं ना, तर हं, ह्या मेडिटेशनमुळेच मला समजलं. नाहीतर मला अजिबात माहीत नव्हतं. मेडिटेशन ऐकून होते पण म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, हे हं. जेव्हा या आपल्या मंजुश्री इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतलं, तेव्हा मला खऱ्या अर्थाने मला हे समजलं. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मला मेडिटेशन करायला खूप पहिल्यापासून म्हणजे अध्यात्माची आवड आहेच पहिल्यापासून. कारण मी पण नाम घेतलेलं आहे गुरूंकडनं. तर अच्छा. आपण कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे किंवा इतरांच्या बाबतीत आपण विचार करताना पण आपण चांगलाच विचार करावा, हं, की भलेही आपल्या हातून त्यांच्यासाठी काही आपण करू शकलो नाही, पण हं, एखाद्यासाठी वाईट तरी विचार करू नये, एवढं तरी म्हणजे त्या ह्याच्यामधून म्हणजे लहानपणापासून ती घडवणूक आहे हं. माझ्याकडे. त्याच्यामुळे मी ते खरंच गुरूंचे आणि त्या ब्रह्मांडाचे खूप खूप म्हणजे धन्यवाद मानते, की माझ्यामध्ये ती पॉवर तर म्हणजे इतर नसली, तरी पण आपण चांगले विचार करू शकतो इतरांच्या बाबतीत किंवा स्वतःच्या बाबतीत. तर ते आपण कोणाचं
अहित न विचार करता सगळ्यांसाठी चांगलाच विचार करावा. हे नक्कीच. माझ्याकडून घडतंय ना, हे मला त्याच्यासाठी मला बरं वाटतं, की म्हणजे आपण इतरांसारखं म्हणजे बाकीच्या लोकांसारखं तोंडावर एक, मागे एक असं न करता नाही जे बोलावं. आहे ते हां, असं जे आहे ते तोंडावर जे काय असेल ते चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट, जे काय असेल ते समोर. असं म्हणजे ते नक्कीच. मला स्वतःमध्ये करायला आवडतं. असं. खूप छान. मग ग्रँड मास्टरला आल्यानंतर हे जे छान गुण तुमच्यामध्ये होते, त्यामध्ये अधिक पडली का? वाढ झाली का? हो, झाली, झाली. हं. काय काय दृष्टिकोन बदलला? त्या सगळ्या सद्गुणा आपल्यामध्ये होतोच. आपण कोणीच दुर्गुणी हां, नव्हतो. सगळे सद्गुणीच होतो. नाही सगळे असंच हो. म्हणूया हां. मग त्या सद्गुणांमध्ये कशा स्तरानी आणि कुठल्या वेळी काय काय वाढ झाली? काय वाटते तुम्हाला? अ, वाढ म्हणजे घरामध्ये माझा चिडचिडपणा असतो थोडाफार. पण बाहेर शांत असते. म्हणजे समोरच्याशी बोलताना किंवा त्यांचं ऐकताना आधी त्यांचं सगळं जे काय आहे, की पहिला त्यां जे समोरचे बोलतात, त्यांचे सगळं ऐकून घ्यावं आणि नंतर आपण क्षमता वाढली त्यांना आपली. उत्तर क्षमता हं. वाढते. हां, क्षमता ती वाढली, आहे. लिसनिंग पॉवर वाढली आणि कुठेतरी म्हणूया, वाढली. हां, की माझ्या सद्गुणांचा कोठे कसा उपयोग करावा, ही जागृती करावा. आली. चालेल. आणि त्या त्या गोष्टीचा उपयोग करण्याची आपल्याला करायचं होतं सगळ्यांना. हं, काही ग्रँडमास्टरमध्ये नवीन नाही शिकवलं एवढं लक्षात घ्या. नवीन हं. नाही शिकवलं, पण पण जे काही आपल्याला माहिती होतं ते अंगीकारायचं कसं, ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली. हे झालं ग्रँडमास्टरमध्ये. कारण शेवटी आणि ग्रँडमास्टरचं जे ज्ञान आहे, हे आध्यात्मिक ज्ञान जे आहे, विज्ञान वेगळं सांगू शकेल जे आपल्याला माहिती नव्हतं. पण अध्यात्म तर एकच आहे. संपूर्ण विश्वामध्ये अध्यात्म एक आहे. ते वेगळं हो, कुठं असणार आहे? जे बुद्धांनी सांगितलं, तेच संत कबीरांच्या वाणीमध्ये तेच निघणार. संत रविदास तेच सांगणार. गाडगे बाबा तेच सांगणार. तेच सांगेन. बायबलमध्ये तेच आहे. आपल्या कुराणमध्ये तेच आहे. गुरुद्वारामध्ये हं. तेच शिकवलं जातं. शेवटी आहे एकच. येथे त्याला हो. दिलेला तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला त्या स्थानापर्यंत ते अंगीकारण्याची क्षमता प्राप्त करून देते. आणि माझा ना कमरेचा पण थोडा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे मेडिटेशनला बसले ना, की खूप दुखायची. मग मी आता काय करते मेडिटेशन जेव्हा आपण पॉवर बॉल करतो ना, तेव्हा आपलं जे ह्याचं आहे बॅकचा तुम्ही जो प्रोटोकॉल दिलाय, तो हं, त्याच्यामध्ये ॲड करून ठेवला, की मग हं. आपल्या पाठीला पण तो त्या बाकीच्या सिम्बॉल आणि बरोबर तोही छान. देऊन घेते. हां. मग बढिया. त्याच्यामुळे ती बऱ्यापैकी माझी कंबर दुखायची थांबली. छान. आणि घरामध्ये पण होम हिलिंग केलं एकदा. हं, हे आता मध्ये गावी गेले होते तेव्हा हे पण केले आपले स्तंभ असतात ते हं, चारी बाजूला ते पण हं, केलेलं आणि होम हिलिंग केलं. परत आपल्या जेवणाला रेखी ते सकाळची असते. हं. परत आपल्या पाण्याला ऊर्जा तीही असते. तर ते मध्ये-मध्ये चालूच असतं काही ना काही करत असते असं. जे वटवृक्ष व्हा आणि काय कुठलं सेशन सांगितलं तुम्ही मला स्पेशल आवडलेलं ग्रँडमास्टर? हे शोल्डर. शोल्डर बार शोल्डर. ओके. मेडिटेशन कोणतं आवडलं त्यातल्या त्यात? मला मेडिटेशन तर सगळेच आवडलेत. असं हं. कुठलंच नाहीये की त्याच्या हे आपलं त्याच्यामध्ये अ, हे काय ते पूर्ण अंतर थर्ड नाही नाही थर्ड लेवलची ग्रँड मास्टर मध्ये पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतात ना. अच्छा. हां, 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 हां. हा तुम्हाला तो हीलिंगचा प्रोटोकॉल आवडला आपला छान. हा तो आवडला. हां, तो पण छान. छान तो पण छान आहे. मेडिटेशन तर सगळेच छान आहेत. म्हणजे हं, एक साथी चक्रांचे पण सुंदर आहेत. तर ते हं, चक्रांवर आता मला काम करायचं आहे. हं, म्हणजे हं, थोडे मला कधीतरी असे डिस्टर्ब वाटतात चक्र. हं, 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 तर हं. ते चक्र मला करायचे साथी चक्र. नक्कीच असे करा. एक दिवशी. हां. हं. गाठोडे होते बरेचसे भरून आणलेले. ते गाठोडे सुटले का? हो, सुटला. गेले का आर्थिकतेचा पण प्रॉब्लेम गंगेमध्ये? हळू गंगेमध्ये सोडले हो, गेले गेले. का? सोडले गेले.
आणि अच्छा. आर्थिकतेचे पण ग्रँड मास्टरला पण येताना असं वाटत होतं की एवढे आहेत तर कसं होईल. पण मग तुम्ही म्हणालात या काहीच नाही प्रॉब्लेम, नंतर हळूहळू आपण बघू. आणि खरंच तो आर्थिकतेचा पण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझा. आणि टॅरोला पण मी जॉईन झाले त्याचमुळे. तर मला ते आता हळूहळू आर्थिकतेचा पण प्रॉब्लेम माझा खूप प्रमाणात सॉल्व्ह झाला. नक्कीच. तसं असं ठरलं हां. होतं, की एक नील करा, नंतर बघूया आपण काय होते तर. हां, हां, मला असं हां, वाटतं, की हां. जवळ-जवळ दोन्हीही बॅचेस नील होत आल्या किंवा झाल्या, असं काहीतरी हं. आहे. हो ना? हो, हो. ते आपल्या इथं हिशोब ज्याचा त्याच्याजवळ असतो. हां. म्हणून तुम्हाला माहिती. पण कुठेतरी हां. ऊर्जेने भरभरून मदत केली आणि काहीच कमी हो. पडत नाही. घरामध्ये नाही. तंगी न येता एनर्जी एक्सचेंज फी भरल्या जाते. हो, हो. मॅडम. ती फक्त आणि मनाची खरंच तयारी तुम्ही पाहिजे. तुमचे खरंच खूप खूप आभार की म्हणजे आमच्यासारख्यांना एवढे तुम्ही अ, अ, जिथे राहता खेडेगाव, पण मला असं वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही खेड्यात राहता. म्हणजे आम्हाला एक वेळ कोणतरी म्हणेल की खेड्यामधले राहणार आहेत, पण तुमच्याकडे बघून असं वाटतच नाही. आणि खरंच तो म्हणतात ना याला एखाद्या बेडकाला शिवाजी महाराजांनी जेव्हा गर्व झाला की बेडूक ते याच्यामध्ये होतं, खडकामध्ये लपलेलं होतं आणि त्यांना गर्व झाला की मी सगळ्यांचा पालन पोषण करतो. पण रामदास स्वामी बोलले त्या जगाचा पालन करता वेगळाच आहे. तसं तुम्ही आमच्यासाठी खरंच पालन करते झाला असे. कारण खरा मार्ग दाखवणारे कमी असतात. आणि तुम्ही बोलता ना की मी सगळे हात असा केलाय, तर खरंच तुम्ही असे हात करून आम्हाला दिलात. आणि ते तेवढी घेण्याची पात्रता आमच्यामध्ये यावी असं मला वाटतं. किंवा आम्ही कुठेतरी माझं तरी असं मला वाटतं मी तर कुठेतरी कमी पडतेय प्रत्येक बाबतीत. कारण माझी खूप म्हणजे मन अस्थिर असतं ना, की चल बाबा कारण घरातलं सगळं काम परत ऑफिस हे करून एवढी दमछाक होते ना, मग कधी-कधी असं खूप चिडचिडपणा येतो. का आपल्याला म्हणजे थोडं बसायला पण वेळ मिळत नाही किंवा ऐकायला वेळ मिळत नाही. दुपारच्या ह्याला पण मला सेशनला एवढं मला म्हणजे असं वाटतं की काय करू आणि काय नाही. मला बोलायचं भरपूर असतं म्हणजे तुमच्याशी प्रश्न करायचे असतात. पण तेव्हा मला बोलताच येत नाही कारण ती सिच्युएशनच नसते तेव्हा बोलण्याची. त्याच्यामुळे मला गप्प बसावं लागतं. काही कधी-कधी विचारायचं असतं चूप पण राहूनही ते होत खूप काही नाही. शिकता येतं संजना. तशा तुम्ही दोन्ही हां, सेशनमध्ये शिकत आहात. नका काळजी हां. करू आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या बोलत आहात आता. हो की नाही गं सख्यांनो? अच्छा. हं? हां. खूप छान. आपल्याला जे मिळतं त्याला थँक यू म्हणूया. ऊर्जेने निवडलं आहे त्यासाठी थँक यू. बाहेरचं वातावरण हळू-हळू गोष्टी होत असतात आणि आता रेकॉर्डिंग सगळ्याच आहे. त्याचे सगळे हां. एक उकल पाडत राहायची. आहे ना? हां. हं, हं. भरपूर मिळणार आहे. लाईव्ह सेशन आपण काही अनेक लावून देऊया काही मध्ये-मध्ये. तर थोडासा आठवडा तुम्हाला आराम देते आणि त्यानंतर लावून देते तुम्हाला एक सगळ्यांना. आहे की नाही? आणि हां. मेडिटेशन पण काही ठिकाणी बघितलं ना, की त्यांच्या पिरियड पर्यंतच असते. पण हे आपलं जे आहे ते सकाळी उठल्या म्हणजे तुम्ही एवढ्या कामामध्ये बिझी असून सुद्धा तुम्ही सकाळी उठता. मला ते आश्चर्य वाटतं, की आम्ही एवढे थकलेलो असतो ना, की म्हणजे एक-एकदा कंटाळा येतो उठायचा सकाळी. पण तुम्ही त्या एनर्जीने एवढे उठता ना, मग असं वाटतं, की नाही बाबा आपल्यासाठी मॅडम एवढ्या सकाळी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये पण त्या एवढं काम करतात. मग आपल्याला उठणं गरजेचंच आहे. आणि मग ते उठावंच लागतं. कधी खूप छान म्हणजे असं हे नाही की प्रत्येक ठिकाणी बघितलंय की तेवढ्या पिरियड पर्यंतच मेडिटेशन असतं. पण हे असू द्या, आपलं जाऊ तुम्ही द्या. आता सांगताय आपण की ना संजना, हां, आपण लोकांचा विचारच नाही करूया. युनिव्हर्स आपल्याकडून नाही. काय-काय करून घेते, त्यासाठी युनिव्हर्सला थँक यू म्हणूया. त्या युनिव्हर्सला आपण ऊर्जा मागूया, की ह्या सगळ्या प्रकारे जसं आम्ही करतो आहे, हे जर योग्य आहे, तर अधिक आम्हाला भरभरून ऊर्जा द्या. ह्या सगळ्या गोष्टी अधिक छान प्रकारे करण्यासाठी. बरोबर ना? कोण काय करते, मेरी अपनी उडान, हं, मेरी अपनी चाल असं माझं आहे. मी कधीच या ब्रह्मांडाच्या कृपेने युनिव्हर्स जे सांगेल ते करते. नो कॉपी, नो पेस्ट. कोणी हं. सांगितलं, नक्कीच आपले गुरु, सद्गुरू सांगतात, त्या मार्गावर आपण चाललंच पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त कोणी अमुक-अमुक करते आहे, कोणी हे करते आहे, कोणी ते करते आहे, कोणी अशी जाहिरात करते आहे, मी त्यामागे लागत नाही. कारण तुम्ही नाही, सगळे नाही खरंच माझ्यासोबत आहात. माझा आरसा तुम्ही आहात. चुकला नाही, नाही तरी आपले तुम्ही सांगू शकता.
तुम्हाला सगळ्यांना ते हं. आहे, की कुठं चुकलं आपलं तर त्यावर नक्की बोला. आपण त्यामधून मार्ग काढू, बदल करूया. हो ना? बरोबर. आणि आपले एवढे प्रोटोकॉल आहेत ना, तर मला असं खरंच वाटतं, की म्हणजे दुसरीकडे कुठे असे नसणारच. 101% मी सांगते, की कुठेच नसणार. हे जेवढं तुम्ही स्वतःहून खडतर प्रवासातून जो अनुभव घेतला आणि जे त्याच्यातून तुम्ही ऊर्जे निर्माण करून हे तुम्ही स्वतः प्रोटोकॉल केले आहेत ना, ते त्याला जेवढी ऊर्जा आहे ना, ते बाकीचे कॉपी पेस्ट करून त्याला ऊर्जा नाही आहे, मॅडम. हा खरंच अनुभव ती आणि ऊर्जा अनुभव खरंच करा. हा सगळे अनुभव. प्रोटोकॉल करा. ओके? कारण हां. येस. गुरूंच्या आपण आपलं हां. मेहनतीने जे प्रोटोकॉल तयार होतात, जे अ, अ, ध्यानधारणा किंवा मेडिटेशन तयार होते ना, त्याची ऊर्जा इफेक्टिव्हली लगेच आम्हाला मिळते. पण कॉपी पेस्ट केलेली ऊर्जा मिळत नाही. असं आहे. आता कुठेतरी एका ग्रँडमास्टर लेव्हल नंतर तुम्हाला अनेक गोष्टी कळायला लागतात. हळू-हळू एनर्जी लेव्हल तुमची चेंज व्हायला लागते. तुम्ही खूप सुंदर प्रकारे पुढे जाता. त्यात प्रश्नच नाही. आणि आनंदी आनंद सर्वीकडे. संजना रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी केली? दिवस दिवस 10-15 वर्षांनी झाली माझी. 10 की 15? 15 15. ओके. 15 वर्षांनी. शुभांगीचा व्हिडिओ फ्रीज झालेला आहे. 15 वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाली. खूप सुंदर, खूप छान. स्वतःचा मेकओव्हर, ती रिव्हर्स जर्नी. बस ब्रह्मांडाला धन्यवाद माना. ओके, जे दिलं आहे त्यासाठी थँक यू. एखादी गोष्ट कमी राहिली असेल, ती आपण पुढे भरून काढूया. ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे, हा विचार करायचा. थँक म्हणायचं. बरोबर? आणि येणार आयुष्यामध्ये खडतर परिस्थितीही येणार आणि चांगलीही येणार. चांगल्या परिस्थितीमध्ये थँक भावात राहा. आला काही नकारात्मक एखादं वळण आलं आयुष्याला, तरीही युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, की माझ्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे ते योग्यच होणार आहे. इथून मी काय लेसन शिकत आहे? बघा, तो विश्वास तुम्हाला एवढा उच्च स्तरावर नेणार आहे, की की तुम्हीच त्या त्या प्रसंगामधून निघाल्यानंतर समजसाल, की हो, मी आता हिऱ्यासारखा लखाकी मला हं. ती आलेली आहे. आहे ना, त्या चमकण्यासाठी घाव सहन करावे लागतात आणि घाव प्रत्येकाच्या बरोबर. आयुष्यात आहेत. ग्रँड मास्टर बरोबर. झालो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही संपले. डेस्टिनी नाही बदलली. नक्कीच त्याचे जे नाही. प्रहार आहेत, जे काही त्याचे व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्या ऊर्जेने कमी होणार आहेत, एवढं मात्र नक्की. त्या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये येणार आहेत. आपण सहजतेने प्रत्येक गोष्टीमधून पुढे निघणार आहे. ब्रह्मांड आपल्याला पुढे काढणार आहे. एक नाही, आतापर्यंत जे झालेल्या नक्कीच. सगळ्या ग्रँड मास्टरला विचारा. थँक युनिव्हर्स. बस बोलायचं नाही त्याविषयी. थँक युनिव्हर्स. थँक हं. चला. थँक संजनाताई. खूप धन्यवाद. आणि आनंदी आनंद खरंच सर्वीकडे. म्हणजे मी तर हां. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते आत्मा ताई. नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.